आज आपण बनवणार आहे स्वादिष्ट असे अप्पे। चला तर सुरू करूया। दही आणि रवा मिक्स करून घ्या, त्याला अर्धा तास छान रेस्टवर ठेवा। नंतर सर्व भाज्या म्हणजे टमाटर, काकडी, शिमला मिरची, कांदा हे सर्व बारीक करून घ्या। नंतर ते सर्व छान तेलामध्ये टाकून, जर तुम्हाला वाटलं तर कच्चेही ठेवू शकता, नाही तर तेलामध्ये छान शिजवून घ्या। नंतर त्यामध्ये रवा आणि दही जे आहे ते छान फेटून घ्या। त्यानंतर त्यामध्ये लसूण जिऱ्याची पेस्ट ॲड करा। नंतर सर्व भाज्या मिश्रणामध्ये मिक्स करून त्यामध्ये मीठ आणि हळद चवीनुसार ॲड करा। नंतर ते मिश्रण आप्पे पात्रात 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवून चटणीची तयारी करा। त्यासाठी ओलं खोबरं, डाळी, मिरची आणि कोथिंबीर असं टाकून सर्व पेस्ट छान करून घ्या। नंतर त्याला जिरा आणि मोहरीचा तडका देऊन तयार आहे आपली चटणी, आणि ते आप्प्यांसोबत छान सर्व करा। आणि आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करा। थँक्यू।